परिषदेतले विरोधी पक्षनेते यांनी आज विधिमंडळ परिसरात वार्ताहरांना संबोधित केलं। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एका महिलेनं राज्यपालांना लिहिलेल्या पत्राची प्रत आमच्याकडे आहे। या प्रकरणात नीलम गोऱ्हे देखील दोषी आहेत असं आमचं मत आहे आणि हा मुद्दा आपण आज अधिवेशनात ठेवणार असल्याचं अंबादास दानवे म्हणाले। संपूर्ण राज्याची भाषा मराठी आहे, याबाबत कोणतीही शंका असल्यास राज्य सरकारने ती स्पष्ट करावी असं आरएसएस नेते भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले। असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, मात्र या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। मग ते घाटकोपर असेल, नाही तर कुर्ला असेल, नाही तर महाराष्ट्रातला अन्य कोणताही भाग असेल, या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। त्या मराठीचा आग्रह आमचा सगळ्यांचा आहे आणि अशा विचारसरणीला मला वाटतं कोणी छेद देत असेल तर मला वाटतं ही विचारसरणी आताच्या सरकारला हा जो विचार व्यक्त केलेला आहे तो मान्य आहे का, हा सवाल आम्ही सरकारला विचारू। भारत दौऱ्यावर आले